सततच्या दुःखाचा आयुष्याला मिळायचा नेहमीच आहेर. सततच्या दुःखाचा आयुष्याला मिळायचा नेहमीच आहेर. म्हणलं चल आत्महत्या करून पड या देहाच्या बाहेर. पण मरण्यापूर्वी शेवटची थोडी मजा कर. मरण्यापूर्वी शेवटची थोडी मजा कर आणि त्यासाठी रंगीत बाटल्या हाती धर. कारण दारू पेलं की दुःख हलकं होतं आणि माणूस नको तितकं बोलकं होतं. म्हणून मी भरपूर पिलो आणि जाग्यावर मेलो आणि सदैव स्वर्गाच्या दारात गेलो. म्हणून मी भरपूर पेलो, जाग्यावर मेलो आणि थेट स्वर्गाच्या दारात गेलो. तिथं होता यम, त्यांनी दिला मला दम. त्याला म्हणलं प्यायची का थोडीशी रम. तो म्हणाला अमृत सोडून आम्ही दुसरं काही पित नाही. त्याला म्हणलं असलं पिणारा पृथ्वीवर कोणाच्याच बापाला भीत नाही. तो म्हणाला तसं जर असेल तर जवळ येऊन बस की. मग त्याच्या हातात दिली एक रम अँड व्हिस्की. अख्ख्या बाटल्या त्यांनी गटागटा एका दमात मारल्या. अख्ख्या बाटल्या त्यांनी गटागटा एका दमात मारल्या आणि चकना म्हणून त्याला वर 2 गांजाच्या पुड्या चारल्या. बिघडलेल्या खोंडासारखा तो जाग्यावर उड्या मारू लागला. बिघडलेल्या खोंडासारखा तो जाग्यावर उड्या मारू लागला आणि आता एका एकाची जिरवतो म्हणून बडबड करू लागला. मग रेड्यावर बसून त्यांनी मला थेट त्याच्या घरी नेले. तिथं त्याच्याच बायकोशी कडाक्याचे भांडण झाले. त्याच्याच बायकोशी कडाक्याचे भांडण झाले. पण आयुष्यात पहिल्यांदाच तो बायको विरुद्ध भांडणात जिंकला होता. आयुष्यात पहिल्यांदाच तो बायको विरुद्ध भांडणात जिंकला होता. आणि म्हणे अशी डेअरिंग यायला ह्या दारूने शिकला होता. अशी डेअरिंग यायला म्हणे दारूमुळे शिकला होता. बाहेर येऊन म्हणाला अरे तुझ्या पेयामुळे बरीच गंमत मिळते. बाहेर येऊन म्हणाला अरे तुझ्या पेयामुळे बरीच ही गंमत कळते. मी म्हणालो हिची नशा उतारल्यावर घरी जा मग खरी गंमत कळते. मग पुष्पक तो म्हणाला नको नको, गंमत करण्यासाठी आपण बाहेर कुठेतरी जाऊ आणि आज देव स्वर्गात नाही याचा फायदा घेऊ. मग रेड्यावर बसून त्यांनी मला थेट नेले पुन्हा इंद्राच्या दरबारात. तिथं रंभा उर्वशीचे गाणे चालू होते एकदम शांत सुरात. यमाला म्हणलं इथं काहीतरी झिंग झिंगाट झालं पाहिजे आणि या स्वर्गातील लोकांना एकदा तरी बुंग बुंग बुंगाट केलं पाहिजे. मग काय अमृताच्या कुंडात ओतली त्यांनी संपूर्ण दारू आणि रंभेकडे पाहून मी सुद्धा म्हणालो नाच ग आता जोरात पारू. जसं जसं कॉकटेल अमृत पोटात जाऊ लागलं तसं तसं सैराट पण सगळ्यांच्या ओठात येऊ लागलं. रात्रभर सगळेच नाचले होते आणि त्यांच्या तडाख्यातून फक्त अमृताचे कुंड वाचले होते. सकाळी सगळी मोड तोड पाहून देव म्हणाले अरे तुम्ही माणसासारखे कस काय बिघडले. अरे तुम्ही पृथ्वीवरच्या माणसासारखे कस काय बिघडले आणि या दुःखांच्या कढांना स्वर्गाचे दार कुणी उघडले. सगळेच माझ्याकडे पाहत मला जबाबदार धरू लागले आणि याला थेट नरकात पाठवा अशी एकमुखी मागणी करू लागले. पण भरल्या दरबारात मलाही दिली माझी बाजू मांडण्याची एक संधी. भरल्या दरबारात मलाही दिली माझी बाजू मांडण्याची संधी. मी म्हणालो देवांनो आधी दारूवर घाला सगळीकडे बंदी. अहो तुमचे लोक एकदा पिले तर एवढे मोठे घोटाळे झाले आहेत. पण या दारू पायी पृथ्वीवर घराघरात संसाराचे वाटोळे झाले आहे. अहो तिथं लोक दारू पिऊन तुमच्या मिरवणुका काढतात आणि 10 दिवसानंतर नदी नावाच्या गटारीत तुम्हाला सोडतात. पण अजून काही बोलायच्यात यम म्हणाला या माणसाकडून गंभीर चूक झाली आहे म्हणून याला स्वर्गातून पृथ्वीवर हद्दपारीची शिक्षा दिली आहे. शिक्षा ऐकून मला खूप खूप आनंद झाला होता. शिक्षा ऐकून मला खूप खूप आनंद झाला होता. कारण त्या स्वर्गीय सुखाचा मला सुद्धा वीट आला होता. कारण तिथं स्वर्गात सुखाशिवाय आणि अमृताशिवाय दुसरं काही मिळत नाही आणि इथं पृथ्वीवर मात्र
दुःखाशिवाय सुखाचं महत्व कळत नाही. इथं पृथ्वीवर मात्र दुःखाशिवाय सुखाचं महत्व कळत नाही. म्हणून देव सुद्धा अधूनमधून अवतार घेऊन इथं येत असतात आणि सुखाबरोबर दुःखाचाही मनमुराद आस्वाद घेत असतात. आणि त्या स्वर्गापेक्षा पृथ्वी श्रेष्ठ आहे याचाच ते पुरावा देत असतात. म्हणून म्हणतो मित्रांनो, सुख दुःख, हार जीत, यश अपयश हे तर आपल्या जीवनाचे तर्क आणि अर्क आहेत. पण याला घाबरून जे आत्महत्या करतात ते 100 पटीने मूर्ख आहेत. म्हणून हे चिमुटभर आयुष्य मुठभर करून सर्वांनी भोगलं पाहिजे आणि संपूर्ण आयुष्यभर माणसाने सुख आणि दुःख निरपेक्ष जगलं पाहिजे. असं आनंददायी जगावं हीच या कवितेची इच्छा आहे आणि त्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आहे. धन्यवाद.